नमस्कार, मी श्वेता. समुद्राचं खारं पाणी गोड म्हणजेच पिण्यायोग्य करण्यासाठी मुख्यत्वे डिसेलिनेशन म्हणजेच निक्षारीकरण तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यात बाष्पीभवन म्हणजेच डिस्टिलेशन किंवा रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणजेच आरो पद्धतीनं पाण्यातले क्षार आणि अशुद्धता वेगळी केली जाते. मुंबईमध्ये इस्रायली तंत्रज्ञानाद्वारे हे प्रकल्प राबवले जात आहेत. समुद्राचं पाणी गोड करण्याची एक प्रमुख पद्धत पहिली ती म्हणजे रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणजेच आरो. या प्रक्रियेमध्ये उच्च दाबाचा वापर करून समुद्राचं पाणी विशेष मेम्ब्रेनमधनं पास केलं जातं, ज्यामुळे क्षार आणि अशुद्धता निघून जाते आणि गोड पाणी मिळतं. दुसरं म्हणजे डिस्टिलेशन म्हणजेच बाष्पीभवन आणि संक्षेपण. समुद्राचं पाणी यामध्ये उकळून त्याची वाफ केली जाते आणि ही वाफ गोळा करून ती पुन्हा थंड केल्यानंतर शुद्ध पाणी मिळतं. हे निसर्गातील पाऊस पडण्याच्या चक्रासारखंच आहे. तिसरं म्हणजे नॅनोपोर्स मल्टीलेयर्ड पॉलिमर मेम्ब्रेन. DRDOनं विकसित केलेले हे प्रगत तंत्रज्ञान आहे, ज्याद्वारे नॅनो पडद्याचा वापर करून क्षार वेगळे केले जातात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तंत्रज्ञान ऊर्जा केंद्रित आहे, म्हणजे यासाठी मोठ्या प्रमाणात वीज लागते. या प्रक्रियेनंतर उरलेलं अतिरिक्त खारं पाणी हे पुन्हा समुद्रामध्ये सोडल्यास सागरी परिसंस्थेवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. परंतु मोठ्या प्रमाणात पिण्याचं पाणी उपलब्ध करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी किंवा टंचाई कमी करण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त आहे, विशेषतः दुष्काळग्रस्त भागांमध्ये.